प्रेमानंदी वैष्णव टाळकरी भागवताचार्य रामायणाचार्य लक्ष्मण महाराज जिजा त्यांना पाठीमागं साथ करतील भजन प्रेमी निवृत्ती महाराज करतील. नकरी रे संग नकरी रे संग राहे निश्चला नकरी
लागो निधिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियाचा जे वासनेचा क्षय संकल्पाही वरी नयमन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते तुका मनीने जाणीवांतरा अंतर्या थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते पांडुरंगा रंजो चित्ताशी आपुलिया माझी वाण तुझे वर्णिगुण नाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागे शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहीर शरण शरण एकनाथा पायी माता लागो निधिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते शिवे करता घेतला भंग विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा महत्वाचा असा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु तुकोबराय साधकाला उपदेश करतात, मुमुक्षुला उपदेश करतात, जिज्ञासूला उपदेश करतात। विठ्ठला भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी गुरुवरे गुरु गंगा भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी गुरुवरे ब्रह्मीभूत
बळीराम बाबा मागाडे यांच्या आशीर्वादानं हरिभक्तीपरायण सद्गुरू रखमाजी महाराज नवले यांच्या आशीर्वादानं हरिभक्तीपरायण गुरुवरे कृष्णा महाराज नवले अण्णा यांच्या कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी गुरुवरे साहेबराव महाराज कोठाळकर यांच्या आशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पांडुरंग महाराज आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली हा नाम सप्ताह चालू आहे। माझ्यासारख्या पामाराकडे ही तिसऱ्या दिवसाची शिवा आहे। सेवेकरता तुकोबरायचा अभंग आहे। ही सगळी साधक मंडळी मोक्ष मंडळी, कारण ही वारकरी शिक्षण संस्था आहे। ही शालेय संस्था नाही तर कोणती संस्था आहे? वारकरी शिक्षण संस्था आहे। इथं अध्यात्माचे धडे दिले जातात, म्हणून साधकाला उपदेश करणारा असा महत्वाचा अभंग आहे। विठ्ठल महारुद्र हनुमंतराय यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे आणि त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त, मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त वर्ष 13व एक तप होऊन गेलेले आणि दुसऱ्या तपातलं हे पहिलं वर्ष आहे। विठ्ठला दुसऱ्या तपातली तिसऱ्या दिवसाची शिवाय साधकाला उपदेश करतात। संत इथं जे आलेले असतात ते उपदेश करण्याकरता चाललेले असतात। मग संतांना जो उपदेश केला, काही उपदेश अधिकार पाहून केला आणि काही उपदेश अधिकार न पाहता केला। विठ्ठला अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्या। अरे मुंगीवर आसन टाकलं पण कोणतं हत्तीचं टाकलं जमन का? मुंगीवरी भार गजाचे पालान। विठ्ठल नाही चालत। मग ज्या साहे ओझे त्यास त्याची देव। नाना आणि आम्ही वयाने मी त्यांच्यापेक्षा 2 वर्षांना मोठा आहे, पण माझ्यापेक्षा ते 3 वर्षांना संस्थेत आधी होते। किती वर्षांना? गुरुवरी रखमाजी महाराज नवले यांच्याकडेही अगोदर होते, गुरुवरे बळीराम महाराज यांच्याकडेही अगोदर होते, आणि वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या संस्थेतही माझ्यापेक्षा ते अगोदर होते। विठ्ठल आपल्याकडे मंडळी गेली की नानाला आनंद वाटायचा। जसं माहेरचं कुत्र जरी आलं तर पोरीला काय वाटतो? अप्रूप वाटतो। तसं आपल्या भागातला विद्यार्थी गेला की त्यांना आनंद वाटायचा। माझ्याजवळ एवढं ओझं होतं, मला चांगलं ते दृश्य आज दिसतं की आमचे वडील मला पैठणून बसून देताना रडे होते। त्यांना वाटलं होतं यो कसा नाही, पण माऊली काय ज्ञानाबाई माझी अनाथाची, मला एक चंभार आणि चंभारीन भेटली आणि त्यांनी मला आळंदीत सोडलं। कोणी सोडलं? कारण पुण्यात उतरल्यावर मी त्या PMTच्या गाडीत बसता येईना, त्यांनी माझा पखवाज घेतला, त्यांनी ओळखटी घेतली, पेटी मी घेतली। आणि तिथं गेल्यानंतर आता फोनची व्यवस्था नाही, परिचयाचे पांडुरंग बॉस, पण व्यवस्था नाही ना फोनची। मी आलो तुम्ही इथे असं काहीच नाही, पण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय। बरं माझ्याकडे पैसा भी नाही, पुढं मुक्कामाला एखादी खोली करून राहावा। मग ती पेटी आळंदी सोडल्यानंतर ते चांभारीन गेले, पण एक भोळा माणूस होता कोणता, तो कोण होता बिचारा? मग त्याने माझी पेटी घेतली, पखवाज आणि ओळखटी मी घेतली। मग पांडुरंग बुवा त्याच्या बी परिचयाचे नाही, ते म्हणलं मला माहित नाही पण मी तुमच्या संग येतो बुवा। पण योग असा साखरे महाराजांचं कीर्तन होतं स्मारक मंदिरात,
आणि पांडुरंगभाऊ जिथं पांडुरंगभाऊ राहत होते त्याच्या पुढेच कुंभार गुरुजींची काय होती संस्था होती. आणि त्या विद्यार्थ्याबरोबर महाराज पखवाजवाजीने करता तिथे आले. पण मला पाहिल्यावर त्यांना आनंद वाटला की आपल्या भागातला पोरगा आला. मग ते एक महाबळेश्वरचे होते बाळू महाराज, महाबळेश्वरचे बाळू महाराज त्यांच्यावर मोर राहत होते. मग नानाने माझा पखवाज घेतला आणि पेटी डोक्यावर घेतली. कुठून? त्या स्मारक मंदिरातून. आणि त्यांच्या खोलीवर मुक्कामाला नेलं. कारण जर भेटत नाही झाली तर कोण तो पोरगा म्हणला तर मी तुमच्यासंग फिरल, पण मला काय त्यांचा परिचय नाही. आणि त्याला मी फक्त बळत 2 रुपये दिले. किती रुपये दिले? माझ्याजवळ होते त्याला दिले. तो बिचारा घे ना, पण मी म्हणलो माझ्याकडे 2 रुपये तर राहू द्या. कारण 5 रुपये होते. किती रुपये होते? 5. तर म्हणलो 3 आपल्याला राहू द्या. 3 त्याचे 2 रुपये त्याला दिले. मला चांगलं आठवतं, कारण मी रुसूनच गेलेलो होतो ना. तर त्या टायमाला पांडुरंगभाऊ माझ्या करता निळोबा धर्मशाळेत गेलो होतो आम्ही. ते बाळू महाराज वारकरी माणसं होते, पण त्याला माझी पॅन्ट हे मी कॉलेजमधून गेलेलो होतो ना. ते म्हणलं ह्यो का गाथा पाठ करतो का जाय मला घरला. तो मला बोलल्यावर पांडुरंगभाऊला बेकार वाटत. आपल्या माणसाला बोलल्यावर बेकार वाटतच ना, पण त्याला त्याच्या खोलीत राहायचं. कोणाच्या? त्या बाळूच्याच. ह्यो का आपल्याला राहू देत नाहीत. मग हे म्हणले चला आपण जाऊ. मग आम्ही पहिल्या सुरुवातीला निळोबा धर्मशाळेत गेलो. तर ते म्हणले बाबा आता विद्यार्थी ठेवीत नाही. मग आम्ही गणपत बाबा जवळेकराकडे गेलो. तर ते म्हणले बाबा मी ठेवतो, पण इथं वाळू उचलणं लागलं. आमचं बांधकाम सुरू व्हायचं. तुम्हाला काय असतं? ते म्हणले त्याच्या कत्र तो इकडा. म्हणून आपल्या भागातल्या विद्यार्थ्याला साथ देणारे नानाचे एक जुने कीर्तनकार हरिभक्तीपरायण त्र्यंबक महाराज कोळकर भाऊ होते. मग नानाचं त्यांचं चांगलं होतं. मग नाना म्हणले कोळकर महाराज एवढी व्यवस्था लावा ना. आणि पांडुरंगभाऊ घोले म्हणले होते जो गाथा ज्ञानेश्वरी पाठ करील त्याला मी खाणं आणि राहणं फुकट. आम्हाला गाथा पाठ करायचा नव्हता, पंचदशी विचारसागर ऐकायचं होतं, पण खाचीच व्यवस्था नाही. पाळीला जाणार सायकलला पैसे नाही, 3 रुपये. पण ते पांडुरंगभाऊ म्हणले करीन. तर मग मी नाना म्हणलो पहा आपण गाथा पाठ करू. पण पांडुरंगभाऊ म्हणले आम्ही जो 4 वर्षे संस्थेत राहिला तो विद्यार्थी गाथा पाठ करीन असा आम्हाला त्याचा विश्वास असतो. तू राग आलेला आहेस, खाऊस तर राहशील, परीक्षा टायमाला पळून जाशील. कारण त्यांना असा अनुभव होता की बरेच विद्यार्थी विठ्ठल. पण नानावर विश्वास होता कोणाचा? कोळकर भाऊंचा. आणि कोळकर भाऊ विश्वास होता कोणाचा? पांडुरंगभाऊंचा. नानानं ते त्यांना मध्यस्थी केलं. आणि कोळकर भाऊ म्हणले की आपण याची महिन्याला परीक्षा घ्यायचो. कशाला? लोकांची वर्षाला घेतो ना, मग वर्षभर पोरं खाते पळून जाते परीक्षा टायमाला. मग आपण जर महिन्यात नाही यांनी पास झाला आपल्या अभंगात, यांनी 100 अभंग नाही पाठ केले, याला काढून देऊ. ठरलं आमचं. नाना म्हणले काय हरकत नाही, जर नाही पाठ केलं तर काढून द्या. पण ते पांडुरंगभाऊ म्हणले हे जमायचं नाही. आता आमच्याकडे 3 रुपये. किती रुपये? नावी म्हणला 5 रुपये लागत. किती लागते? 5 लागते. पांडुरंगभाऊकडे नाही, माझ्याकडे नाही. पण आमच्या गावचा चांबा भगवान लहाने हे तिथं आले होते. मग त्यांना म्हणलो चला पुन्हा नाव्याकडे जाऊ चिप्पी करायला. ते नाही म्हणलं 5. तर मी म्हणलो 3च आहेत भाऊ आमच्याकडे. मग चाललो तर ते करीतच नाही म्हणलं. पण त्याला वाटलं 3 तर 3 निघायचा टाइम होता, उठायचा त्याचा बी. त्याला वाटलं 3, पण तो जरा म्हैस भादरल्यासारखं भादर लागला. मग ते मला चांगलं आठवतं. सांभार म्हणला बा 2 रुपये मी देतो, चांगली पाणी लावून. त्या सांभारानं मला 2 रुपये दिले, माझ्या आठवणीत होते. मग पुढं चालून मी कीर्तनकार झाल्यानंतर त्या सांभाराला पालकुल घ्यायचा होता. काय घ्यायचं होता? पालकुल. तर त्याला 200 रुपये कमी पडले. काय पडले? ते 200 रुपये मी दिले.
कारण तो चांभार वारकरी वैष्णव चांभार धन्य त्याची माता वारकरी होता. मला पंचदशी घ्यायला पैसे नव्हते तर मी म्हणलो भगवानराव वारीला आल्यावर ग्रंथ घेतला पाहिजे. पण मला माहित होतं याला पंचदशी कळत नाही, पण आपल्याला पैसे नाही घ्या. मग ते मला महाराज तुमच्या चांगल्या वाणाचं घेऊन द्या. म्हणलं पंचदशी सारखा चांगला कोणता आहे? विद्यारण्य सांग त्यांना नाव मोठे मोठे सांगितलं मी. मग त्याने घेतला, पण घेतला तुम्हाला सांगतो महाराज कळ नाही. मग म्हणलं माझा गाथा तुम्ही ने कारण साधकाला सहकार्य केलं. म्हणजे दत्ताभाऊ असतील, दत्ताभाऊ तर त्यांचे बंधूच होते, पण आम्ही नवले महाराजाकडे असणारे गुरुबंधू. आणि आता रात्री ज्यांचं कीर्तन झालं हरिभक्तीपरायण अक्रूर महाराज साखरे हेही आमचे गुरुबंधूच. आणि आता पुढं काल उद्याचं कीर्तन आहे ते विष्णू महाराज तेही आमचे गुरु, पण अक्रूर महाराज आणि ते आमच्या मागचे विठ्ठल. कारण मुळामध्ये सहकार्य कोणी केलं त्याची आठवण ठेवली पाहिजे. काय ठेवली पाहिजे? आपण कीर्तनात बोलतो, पण कोणाचं ऐकून बोलतो? तर ज्याचं ऐकून बोलतो त्याचंच नाव सांगितलं पाहिजे. आता श्याम महाराज पखवाज गोड वाजते, पण ते कृतज्ञ की बा मी पांडुरंगाकडे शिकलो, मी सेवा केली पाहिजे. काय केली पाहिजे? याला कृतज्ञ म्हणते. काय म्हणते? काही कृतज्ञ असतात, कृतज्ञपणाला प्रायश्चित्त नसतं. कोणत्याही पापाला प्रायश्चित्त आहे, पण कृतज्ञपणाला प्रायश्चित्त. कृतज्ञ नास्ती निष्कृती विठ्ठला. कृतज्ञ जर मेला तर त्याचं मांस कुत्रेन गिदाड खात नाही, त्याचं मांस राक्षसाला पण चालत नाही, तो इतका पापी असतो विठ्ठला. म्हणून आपल्याला ज्यांनी शिकवलेले, आपण ज्याच्याकडून ऐकलेले ते सांगताना त्याचं नाव घेऊन सांगा. त्याची लाज वाटू देऊ. एखादा आपल्यापेक्षा लहान वाटत असेल, वाटू द्या. अरे आपल्या कामावरच्या गड्यानं जर काही आपल्या कल्याणात सांगितलं असेल तर ते सांगताना त्याचं नाव, कारण त्याच्याकरता आपण काही देऊ शकत नाही. तो का म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही काय असतं आपल्याजवळ. म्हणून त्यांनी आपल्यावर उपकार केले, नाही त्यांच्यावर उपकार करता आले नका करू, पण त्या उपकाराची जाणीव ठेवा विठ्ठला. हे सांगण्याकरता संत आले. संत आले. तुमच्या निर्दय मिळाला तर तुम्ही उपकार करा, नसला करायचं तर करू नका, पण अपकार तरी ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्याच्यावर उपकार करा, आणि नसला करायचा तर गप बसा. गुरुवारी साखरे महाराज म्हणायचे तुम्ही देवा पुढे गेल्यावर, संता पुढे गेल्यावर 10-5 रुपये ठुले पाहिजे, तसं दर्शन घेतलं नाही पाहिजे. पण तुम्हाला नसले ठेवायचे तर ठेवू नका, पण ते ठुले तरी उचले जाऊ नका. उपदेश संताचं जर चिंतन केलं तो उपदेश. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते, उपदेश कोणी करावा, उपदेश कोणाला करावा याला किंमत आहे. उपदेश कोणी करू नये, उपदेश संतांनी करावा. नाही संत विठ्ठला विठ्ठला, नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशालागी पात्र. मग उपदेश संतान. मग कोण संत? जो मोठा आहे तो संत, ज्याच्या अंतःकरणात समाजाच्या कल्याणाची तळमळी तो संत. आणि ज्या साधनानं समाजाचं कल्याण होईल त्या साधनाचं ज्याला ज्ञान आहे तो संत विठ्ठल. आपण मोठं कोणाला म्हणतो? पैशावाल्याला मोठं म्हणतो, सत्ताधार. हे मोठे नाही, हे मोठे नाही. एकदा गुरुवारी चंद्रशेखर महाराजांचे पूर्वज मुंबईला गेले. मुंबईला कुठे गेले माहित नाही, पण ज्यांच्याकडे गेले त्यांचं नाव नारायणराव होतं. काय होतं? नारायणराव. आणि त्या काळात त्यांच्याकडे 9 कोट रुपये होते, म्हणून त्यांचं नाव पड होतं 9 कोट नारायण. काय नाव पड होतं? 9 कोट. पण यांचे शिष्य होते ते, यांच्या पूर्वजाचे.
मग गुरु आले म्हणून ते पाय दाबू लागले. पण ह्या गुरूंचं धोतर फाटलेलं होतं, त्याला गाठ, पूर्वीचे लोक धोतर फाटले काय मारायचे, गाठ मारली होती. मग ते नौकोट नारायण म्हणले, गुरुजी तुमची गरिबी आहे, परिस्थिती नाजूक आहे, मी धोतर आणू? ते म्हणले कशाहून गरीब वाटलो तुला, मी काय समजायला तुम्हाला? ते म्हणले गुरुजी तुमचं धोतर फाटलेलं आहे, त्याला गाठ मारली, तुम्हाला नवं धोतर नाही. ते म्हणले अरे धोतर मी गाठ मारली, सहज मारली, ज्याचे पाय दाबायला नौकोट नारायण तो कशाने गरीब? संत मोठे असतात. साधू थोर जाना साधू संतासी असणे पूजा करे काया वाचा मनी. एका कीर्तनात संताचं वर्णन करा, कीर्तनात देवाचं वर्णन करा, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचं. हा पुढारी जर वारकरी असेल तर पुढाऱ्याचं करा, पण कसं कधी करा, तो वारकरी असेल तर करा. विठ्ठल पुढारी जर धाब्यावर जेव घालीत असेल लोकांना तेव्हा जेवतात, मग त्याचं नका करू. कोणाचं करा, वारकऱ्याचं करा. वर्णावे ते थोरी सगुण चरित्रे परम पवित्रे. संताचं चरित्रे परम पवित्रे सागर वर्णावी सगुण चरित्रे परम पवित्रे सागर वर्णावी साधर सज्जन वृंदे. म्हणून आपल्या कीर्तनात कोणी साधू असतील तर त्यांना आधी नमस्कार करावा. विठ्ठल एकदा आमच्या गुरुजीचं कीर्तन चालून केशव महाराज नामदास आहे. आता वयोवृद्ध असल्यामुळे गुरुजीने त्यांना बुक्का लावला.
पण ते काय म्हणले वक्त्याआधी मान ही प्रमाणे वक्त्याआधी मान. वक्त्याच्या अगोदर संन्यासी जरी असला तर उचित नाही त्याला मान घेणं. वक्त्याआधी मान श्रोता यती झाला जाण. श्रोता काय यती झाला जाण. वक्त्याआधी मान गंध अक्षता पूजन. श्रोता यती यती म्हणजे संन्यासी. श्रोता यती झाला जाण परित्या नाही उचित. मग त्यांनी प्रमाण दिलं. आमचे गुरुजी म्हणले गुरुवरे महाराज म्हणले हे माझ्या पाठे पण दुसरं पाठे सज्जन वृंदे मनोभावे आधी चला. कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. कथा काळीची. आता ह्या कलियुगामध्ये लोकांना बावळटपणा केला त्याच्या कर्माचं फळ ते भोगते. येथे कोणाचे गायबा गेले ज्याचे त्याने अनहित केले. आज करताना गोड वाटल पुढे अवघड यमदंड. आता मी बावळटवाणी वागलो माझ्या कर्माचं फळ मी भोगणार. काय उत्तर देता होशील केले कर्म झाले असे कित्येक जन्मले आणि किती म्हणून करा रे बापांनो. हा उपदेश संत करतात ते मोठे उपदेशाचे अधिकारी. दुसरी गोष्ट आता आम्ही उपदेश करतो. आता नानाचं प्रेम दत्ता महाराजांचं प्रेम म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं प्रेमी म्हणून बोलवलं. पण उपदेशाचे अधिकारी आम्ही नाही. आम्ही संत नाही. का तुमच्या कल्याणाची तळमळ आम्हाला नाही. मग संत कोण जगाच्या कल्याणा संताच्या बुडत हे जन येतो कळवळ. काय करू बहु वाटेत गोबरा म्हणतात माझ्याकडे सत्ता नाही. नाही तर घरी झोपणारे फटके देऊन कीर्तन लागले असते. काय करू देवा सत्ता नाही हाती दंडोनिया पुढती वाटे लावू. काय करू बहु वाटे. अरे आपला एकुलता एक मुलगा नाही ऐकायला बापाला वाईट वाटतं तळमळ वाटते. काय करावं याला पण पोरगा ऐकत नाही. तळमळ असते. काय असते तळमळ. तसं संत मायबाप आपल्या करतात येतो हिताचा कळवळा म्हणून उपदेशाच्या. आणि तिसरी गोष्ट त्यांना ज्ञान असतं. बाबा तुम्ही या मार्गाने गेले तर तुमचं कल्याण होईल आणि या मार्गाने गेले तर तुमचा घात होईल. तो का म्हणे उघडे आहे हित घात जयाचे उचित तैसे करा. तो का म्हणे तुम्ही चाला याची वाटे
असं निश्चित माहिती. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही त्या डॉक्टर कडे जा, तुमचं काम निश्चित माहिती. मला म्हणतात तुम्ही या मार्गाने गेले, भरवशानं सांगतो, भरवशानं भेटे न म्हणा देह माझा, मग भरवसा निश्चित मार्ग माहिती. म्हणून उपदेशाच्या अधिकारी संत आहेत आणि त्यांनी कर्माचा उपदेश, योगाचा उपदेश, ज्ञानाचा उपदेश सगळ्याला करता येत नाही. अधिकार तैसा दावेला मार्ग. जुने कीर्तनकार सांगायचे, एका माणसाने वाटसरून विचारलं गावातल्या माणसाला, मला जांबात जायचं, टाइम किती लागण? फाट्याहून जांबात जायला टाइम किती लागण? सांगणारा हुशार होता. ते मला काय सांगावं? मग त्या वाटसरून वाटलं हे बावलं ठेवायला कळत नाही. मग ते म्हणलं जाऊ दे, काय सांगता येत नाही, जातो मी. मग ते थोडासा असा पाटा भरपूर गेलं. ते म्हणलं मामा इकडे आहे, तुम्ही आता 15 मिनिटात गावात जा. ते म्हणले मग तुम्ही आम्हाला आधी विचारलं कोण सांगले? ते म्हणले मी तुमची चाल पाहिली, आता तुमची चाल कळाली, चालत आहे मग चला. अधिकार ज्याच्याकडे मलदोष आहे त्याला कर्माचा उपदेश केला, ज्याच्याकडे विक्षेप दोष आहे त्याला उपासनेचा उपदेश केला, आणि ज्याच्याकडे आवरण दोष आहे त्याला ज्ञानाचा उपदेश केला. विठ्ठला चंद्रशेखर महाराज सांगतात, गाथ्याचं जर चिंतन केलं तर गाथ्यामध्ये एक जनाला उपदेश आहे आणि दुसरा मनाला उपदेश आहे. काय? जनाला उपदेश आहे, मनाला उपदेश आहे.